ख्रिसमस सुट्टी असल्यानं बेळंकी ग्रामीण रुग्णालयातलं लसीकरण बंद. नागरिकांनी आणला प्रकार उघडकीला. मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथली धक्कादायक घटना. मिरज तालुक्यात बेळंकी इथं लसीकरणाच्या दिवशी सुट्टी आहे असं म्हणत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्यानं गोंधळ उडाला. बेळंकी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दर आठवड्याच्या बुधवारी लसीकरण केलं जातं. मात्र या लसीकरणाच्या वेळी वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर गेल्याचं कारण देत लसीकरणाला आलेल्या महिलांना आणि बालकांना परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार बेळंकीचे उपसरपंच संतोष कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे, शीतल पाटील यांनी उघडकीला आणला. आज 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला बेळंकीतल्या ग्रामीण रुग्णालयात काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या. मात्र यावेळी ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आज ख्रिसमसमुळे सुट्टी असून वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाहीत, त्यामुळे लस देता येणार नाही असं सांगून परत पाठवलं. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संतोष कांबळे, महेंद्र कांबळे यांनी धाव घेत हा प्रकार उघडकीला आणला. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत संबंधित घटनेची गंभीर दखल घेणं प्रशासनाला भाग पाडलं. यानंतर मात्र अधिकारी अनुपस्थित असतानाही लसीकरण सुरू झालं आणि परत गेलेल्या रुग्णांना बोलवून लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांनी सांगितलं, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर न येणं, दुपारी 1-1:30 वाजताच निघून जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. याआधी बऱ्याचदा रुग्णाला व्यवस्थित उपचार न करणं, औषधं बाहेरून आणायला सांगणं, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असणं हे प्रकार वारंवार घडत होते. मात्र समज देऊन वेळोवेळी या प्रकाराकडे आम्ही कानाडोळा केला. मात्र लसीकरणालाच सुट्टी हा गंभीर विषयासंदर्भात वैद्यकीय सेवेत असतानाही अधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करून लसीकरणाला येणाऱ्या लोकांना येऊ नका असं सांगितलं आणि आलेल्यांनाही परत पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आम्ही हा प्रकार उघडकीला आणल्यानंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आणि परत पाठवलेल्या रुग्णांना सुद्धा पुन्हा बोलवून लसीकरण सुरू झालं. सकाळपर्यंत सुट्टीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येत मी सुट्टीवर नसल्याचा निर्वाळा दिला. यावेळी महेंद्र कांबळे म्हणाले की अशा निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. नमस्ते. आज लसीकरणाचं शेड्यूल असल्यामुळे मी ते 10:30 ते 11:45 या टायमिंगच्या आसपास आले होते. पण आज स्टाफ नसल्यामुळे इथे लसीकरण दिलं नाही आहे. अवेलेबल स्टाफ होता पण सुट्टी असल्यामुळं सुट्टी आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे ते नाही देऊ शकले. डॉक्टर नाही आले. तर आता का परत आलाय तुम्ही? आता कॉल केला की तुम्हाला लस दिली जाईल, या तुम्ही म्हणून. मग आता कुठून आला परत तुम्ही? मी करोलीला गेला होता तिथं? हो, कम्प्लीट आम्ही जाऊन जेवण पण केलेलं. बर. मग ते कॉल आल्यानंतर आलोत, कारण की माझ्या बाळाचे 2 महिने कम्प्लीट होत आलेत. 3 दिवसानंतर कम्प्लीट होतात. ओके. एकतर आधीच लेट झालेलं आणि त्यातून मग आम्ही आज आलोत आणि परत पाठवलं, परत आलोत, हे झालं. नाही, हेलपाटे झाले दोन. मी इथं दवाखान्याला दाखवायला त्यांनी म्हटलं आज सुट्टी आहे, औषध नाही, गोळी नाही, डॉक्टर नाही, कोण नाही. शासकीय दवाखान्यात कसं काय म्हणायचं सुट्टी असलं? बरोबर. आणि सध्या व्हायरल इन्फेक्शनची साथ सुरू आहे. खोकला, सर्दी, ताप. बरोबर. हे असताना डायरेक्ट उडवाउडवी चित्र मिळालं. आता कोण नाही इथं, कसं काय करायचं? इथं तुम्हाला कोण डॉक्टर वगैरे आढळून आले नाहीत का? नाही, डॉक्टर नाही, कोणच नाही. तुम्हाला आता आत कोण काय सांगितलं? ते देसाई साहेब आहे, त्यांनी म्हटले कोण नाही, आज सगळं बंद आहे. सगळं बंद आहे.